मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी बालभारती इयत्ता 6वी या पुस्तकातील 6 नंबरचा धडा पण थोडा उशीर झाला या धड्याचा अभ्यास करणार आहोत। या धड्याचे लेखक आहेत संदीप हरी नाझरे। यांचा जन्म 1984। चारोळी, कविता, कथा, अनुभव कथन, लेख, ललितलेख इत्यादीचे लेखन। वज्रमूठ कविता संग्रह प्रसिद्ध। विविध नियतकालिकांमधून साहित्य प्रसिद्ध। कारगिलसारख्या धगधगत्या तणावपूर्ण सीमेवर सैनिक म्हणून काम करणारा तरुण आपल्या आजारी आईला भेटण्याच्या ओढीने घरी पोहोचतो, पण त्याआधीच त्याची आई हे जग सोडून गेलेली असते। सैनिकांच्या मनातील देशप्रेम व आईबद्दलची ओढ असा भाव विभोर करणारा प्रसंग या पाठात लेखकाने चित्रित केलेला आहे। कारगिल काश्मीर सरहद्दीवरील हिमालयातील अतिशय खडतर हवामानाच्या दुर्गम प्रदेशातील ठिकाण। तर काश्मीर सरहद्द म्हणजे बॉर्डर, काश्मीर बॉर्डर तेथील कारगिल हे ठिकाण हे हिमालयातील अतिशय खडतर म्हणजे अवघड हवामानाच्या दुर्गम प्रदेशातील ठिकाण आहे। या ठिकाणी सेवा बजावणे हे कोणत्याही सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम। सेवा बजावणे म्हणजे तिथे कर्तव्य पूर्ण करणे किंवा तेथे त्यांच्या कामासाठी थांबणे, आणि हे त्यांच्यासाठी अतिशय अवघड असं काम होतं। अतिशय थंड हवामान आणि सतत धगधगणारी तणावपूर्ण सीमा। तर काश्मीरमधील कारगिल हे ठिकाण आहे, तिथे अतिशय थंड हवामान असतं आणि सतत धगधगणारी तणावपूर्ण सीमा म्हणजे तिथे सतत गोळीबार चालू असतो, तर त्यामुळे ते तणावपूर्ण सीमा असं दिलेलं आहे। पण अशा प्रतिकूल परिस्थितीलाही पुरून उरणार नाही तो जवान कसला, म्हणजे तिथे इतकं अतिशय तणावपूर्ण सीमा आहे, इतकं प्रतिकूल म्हणजे अनुकूल नसलेली अतिशय अवघड अशी स्थिती, अशा स्थितीला सुद्धा पुरून उरणार तो जवान कसला। इथला पावसाळा आणि हिवाळा जेवढा जीवघेणा तेवढाच उन्हाळा सुखावह आणि आल्हाददायी। उन्हाळ्यात पहाडावरील बर्फ वितळून पर्वतरांगा हिरव्या कंच रंगाने नटून जातात। जमीन अशी दिसतच नाही, जणू वसुदेने हिरवागार शालू परिधान केलेला आहे। वसुदेने म्हणजे पृथ्वीने, हिरवा कंच म्हणजे हिरवा गडद असं। अशा रमणीय निसर्ग आमचे मन उल्हासित करायचा। मार्च महिन्याचे दिवस होते। बटालियनमध्ये 8-15 दिवसातून एखादा पोस्टमन येत असे। बटालियन म्हणजे त्यांची टीम, त्यांचा संघ। पोस्टमन आला की अक्षरशः इथे झुंबड उडे, झुंबड म्हणजे गर्दी होत असे। सगळी बटालियन त्याच्यावर तुटून पडे। आपल्याला आलेले पत्र वाचताना पोलादी छातीच्या सैनिकांचं मन चंद्रमण्यासारखं पाझरून कधी वाहू लागायचं ते समजायचंच नाही। म्हणजे इथे सैनिक त्यांना येणारे जे पत्र आहेत ते वाचून भावनिक होत असत। एकमेकांच्या पाठीवर आधाराची थाप पडायची आणि गावाकडच्या आठवणींना उजाळा देत पुन्हा नव्या जोशात आम्ही कामावर खडे व्हायचो। बायकोने पाठवलेलं अंतर्देशीय पत्र घेऊन मी बंकरकडे वळलो। पत्रावर तिच्या आसवांच्या सुकलेल्या डागांशिवाय काहीच लिहिलेलं नव्हतं। आसवांच्या म्हणजे अश्रूंच्या। पत्रात काही लिहिलेलं नसलं तरी ते बोलकं पत्र बराच वेळ मी वाचत बसलो होतो। इथून गावाकडे जाण्याच्या सुट्टीतले 8-10 दिवस जायचे। गावाकडे गेल्यावर पाहुण्या रावळ्यांकडे जाणं येणं आलंच।
त्यातच बहिणीचे रक्षाबंधन, भाऊबीज, त्यांच्या गावी जाऊन साजरी करणं, हे सगळं करता करता परतीचा दिवस कधी उगवायचा हेच उमगायचं नाही. तसं कारगिलसारख्या दुर्गम ठिकाणी कुटुंब आणणं कोणत्याही सैनिकाला शक्य नव्हतं. पत्नीची कधीच तक्रार नसायची. मी बजावत असलेल्या देशसेवेची तिला जाणीव होती. माझ्या बाबांनाही माझा खूप अभिमान वाटायचा. मी सुट्टीत आलो की ते कडकडून मिठीत घ्यायचे. मी येताना आणलेली मिठाई साऱ्या गावात वाटायचे. माझी आई खूप हळवी. माझ्या पाठीवरचा बंदुकीच्या गोळीचा वर्ण बघून तिने जे अंथरून धरलं ते सोडलंच नाही. मी सगळ्यात धाकटा म्हणून सगळ्यांचा जीव माझ्यासाठी तिळतिळ तुटत असे. या हळव्या माऊलीच्या व प्रेमळ बांधवांच्या आठवणीने फेर धरायच्या. मग भारतमातेच्या संरक्षणाची जबाबदारीही मला तितकीच महत्त्वाची वाटायची. इथे सैनिक म्हणत आहे की ज्यावेळेस ते गावी जायचे त्यावेळेस त्यांच्या बाबांना त्यांचा खूप अभिमान वाटायचा. त्यांनी नेलेली मिठाई ते पूर्ण गावामध्ये वाटायचे आणि सैनिकाची जी आई आहे ती खूप हळवी आहे असं इथे सैनिकांनी सांगितलेलं आहे. त्यांच्या पाठीवरील बंदुकीच्या गोळीचा वर्ण बघून त्यांच्या आईला खूप वाईट वाटायचं. त्या खूप हळव्या व्हायच्या आणि आजारी पडायच्या. पुढे सैनिक म्हणत आहे, मला वाटायचं भारतमातेसाठी लढताना बलिदान द्यावं लागलं तर माझ्या अंगावर तिरंगा मानाने ठेवला जाईल. हे पाहताना माझ्या घरच्यांचा ऊर अभिमानाने फुलून येईल. काल सकाळीच गावाकडून आलेल्या सुखदेवने गावाकडचा सांगावा सांगितला. माझ्या आईचं दुखणं वाढलं होतं. आईने त्याच्यासोबत निरोप पाठवला होता. तिचा प्रत्येक शब्द माझ्या अंतरंगाचा ठाव घेत होता. मी आजारी आहे पण तू माझी काळजी करू नको. घरातले सगळे माझी नीट काळजी घेतात, मला जपतात. तू आपल्या भारतमातेला जप, तिचं रक्षण कर, तिची काळजी घे. माझं मन ढसाढसा रडत होतं. डोळ्यातलं पाणी हटेना. जीव घाबराघुबरा होऊ लागला. मन सैरभैर झालं. तसा मी उठलो. थेट मेजर साहेबांच्या पुढ्यात जाऊन उभा राहिलो. माझी अवस्था पाहून त्यांचंही मन हेलावलं. त्यांनी माझी रजा तात्काळ मंजूर केली. कसा बसा सामानाचा पसारा आवरून गावच्या वाटेला लागलो. 8-10 दिवसाचा प्रवास. वेळ सरता सरत नव्हता. रस्ता कटता कटत नव्हता. कधी एकदाचा आईला पाहीन असं झालं होतं. आईचे ते खडबडीत हात आपल्या गालांवरून फिरावेत. आलं माझं लेकरू असं म्हणत आईने कुशीत घ्यावं आणि मीही असुसलेल्या मनाने तिच्याकडून लाड करून घ्यावेत असं विचारायचं काहूर डोक्यात माजलं होतं. गावच्या वेशीवर आलो तसं जो तो हातातलं काम सोडून कावराबावरा होऊन माझ्याकडे पाहू लागला. गावातल्या पाराजवळ पोचलो तसं काहीतरी विपरीत घडलंय हेही मी ताडलं. हातातल्या जाडजूड ट्रंका तिथेच टाकून घरच्या दिशेने धावत सुटलो. गावच्या वेशीपासून माझ्या मागून येणारे गावकरीही धावू लागले. मी वाड्याच्या दरवाजातून आत पाऊल टाकताच बहिणी माझ्या गळ्यात पडून रडू लागल्या. भाऊबंद पडवीत ठिपक्याच्या तळवटावर खाली माना घालून बसले होते. माझी नजर मात्र घरभर फिरत होती. माझी आई कुठे दिसते का? माझी आई कुठून येते का? माझं लेकरू आलं या तिच्या आवाजातल्या शब्दांचा कानोसा मी घेत होतो. तिच्या त्या थरथरत्या स्पर्शाला माझं मन आतुरलं होतं. पण यापुढे माझी आई मला कधीच दिसणार नव्हती. मी तिला भेटायला आलो होतो पण थोडा उशीर झाला. थोडा आधी आलो असतो तर आईची आणि माझी भेट झाली असती असं या ठिकाणी सैनिकाला म्हणायचं आहे. पण थोडा उशीर झाला असं ह्या धड्याचं नाव आहे ते ह्यामुळेच. तर मुलांनो, असेच नवनवीन
धड्यांचा अभ्यास करण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.